नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे कचोरी। 1 वाटी मैदा घेतलेला आहे। ह्या आपण भिजून घेऊया। चवीनुसार नमक, थोडासा ओवा, हे मिक्स करून घेऊया। आणि कडकडीत तेल गरम केलेलं आहे, थोडं आपण तेल टाकून घेऊया। हे मोहन चांगलं मिक्स करून घेऊया। तेल कडकडीत पाहिजे आपल्याला, थंड नाही पाहिजे। हे मोहन मिक्स करून घेऊया। आणि आता आपण पाणी टाकून भिजून घेऊया, थोडं थोडं करून। याचा चांगला आपल्याला डो लावून घ्यायचा आहे। आपला मैदा भिजून झालेला आहे। आता याला 10 मिनिट आपण रेस्ट करायसाठी ठेवून देऊया। 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे, हा फ्रेश वाटाणा आहे। हा गंजामध्ये टाकून घेऊया, पाणी टाकून घेऊया आणि 5 मिनिट याला शिजू देऊया गॅसवर। थोडं मीठ टाकून घेऊया आणि याला चांगलं उकळू देऊया 5 मिनिट। वाटाणे आता नरम झालेले आहे बघा। आता याच्यातलं पाणी काढून घेऊया। एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे 2 कट करून, थोडीशी कोथिंबीर, अद्रक लसणची पेस्ट, 1 चम्मच तेल टाकून घेऊया। थोडी मोहरी टाकून घेऊया, याला तडतड देऊया। मोहरी तडतडत आहे आपली। जिरं टाकून घेऊया, कांदा मिक्स करून घेऊया। हिरव्या मिरच्या, कांदा हिरव्या मिरच्या लाल होईपर्यंत आपल्याला फिरून घ्यायचे आहे। भाजून झालेले आहे। आता आपण अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊया, हे मिक्स करून घेऊया। याचा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। लाल तिखट टाकून घेऊया, धनिया पावडर, थोडीशी हळद आणि थोडं मीठ। आपण वाटाण्यामध्येच आधीच मीठ टाकलेलं होतं। आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया, याला चांगले फिरून घेऊया आणि वाटाणे टाकून घेऊया। सांबार टाकून घेऊया आणि आता याला आपण मॅच करून घेऊया। आपल्याला कढईमध्ये मॅच करून घ्यायचं। अशा प्रकारे आपल्याला हे वाटाणे मॅच करून घ्यायचे आहे। आपली चटणी तयार झालेली आहे वाटाण्याची बघा। अशा प्रकारे आपल्याला मॅच करून घ्यायचे आहे। तुम्ही मिक्सरमधून सुद्धा करू शकता। एक साइड तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम होत आहे। आता छोटा गोळा आपण करून घेऊया, गोल, आणि त्याला असं करून घेऊया।
आणि याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया. हा मसाला आपण भरून घेऊया. आणि आपण त्याला असं बंद करून घेऊया. अशा पद्धतीने. आणि जे बोंडूस आलेला आहे वर ते असं आपण दाबून घेऊया आणि त्या याला असं चपटा करून घेऊया. हे पूर्ण आपण याच्यामध्ये प्रेस करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण कचोरी टाकून घेऊया. याला एक साईडनं चांगलं होऊ देऊया. आता आपण दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया. बघा आपली कचोरी कशी होत आहे.